आता आपण एक महत्त्वाची बातमी बघूया। झारखंडमधील बहुचर्चित दारू घोटाळा प्रकरणात सुमित फॅसिलिटी प्रायव्हेट लिमिटेडचा संचालक अमित साळुंखे याला अटक झालेली आहे। अमित साळुंखेच्या अटकेनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी साळुंखेचा श्रीकांत शिंदे फाउंडेशनशी संबंध असल्याचं म्हटलेलं आहे। अमितनं घोटाळ्यातला सगळा पैसा श्रीकांत शिंदे फाउंडेशनला वळवला असून 800 कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप राऊतांनी केलेला आहे। महाराष्ट्रातील रुग्णवाहिकांचं कंत्राटही अमित साळुंखेकडेच आहे। अमित हा शिंदे पितापुत्रांचा अत्यंत निकटवर्ती असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। राऊतांच्या या आरोपांना एकनाथ शिंदेंनी सुद्धा उत्तर दिलेलं आहे। झारखंड मधल्या मद्य घोटाळ्यातून काल एक पथक इथे आलं आणि या सुमित फॅसिलिटीजच्या अमित साळुंखेला अटक केली। हा एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचा अत्यंत जवळचा माणूस आहे। ही अटक सहज झालेली नाही। सरकारला या पैशाला कुठे पाय फुटलेत, कोणाच्या खात्यात गेलेत, प्रत्यक्ष ते शोधायचं आहे आणि हे धागेदोरे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळापर्यंत येत आहेत। अरे ज्याचं तोंड मिठीमध्ये गाळामध्ये गेलंय, जे गाळामध्ये रुतलेले आहेत, या रस्त्यामध्ये खड्ड्यामध्ये पैसे खाणारे लोक आहेत, हे कोविडच्या खिचडीमध्ये चोरी करणारे लोक आहेत, लोकांच्या तोंडातला घास पळवणारे लोक आहेत, त्यांनी काय आम्हाला शिकवावं? जो झारखंडमध्ये जे काय गुन्हा असेल, जे काय घोटाळा असेल त्याची चौकशी सरकार करेल आणि दूध का दूध पाणी का पाणी होईल। त्यामुळे जिनके घर शीशे के होते दूसरे के घरों को पत्थर नहीं फेका करते। आम्ही स्वच्छ आहोत आणि यांना या मुंबईतल्या जनतेने पाहिलेलं आहे। गेले 25 वर्ष मुंबईला लुटलेलं आहे आणि ते आमच्यावर आरोप करतायत, हे दुर्दैवी आहे। कोण करताय? कोण संजय राऊत? जर पुरावे असतील तर तिथे बसून दाखवले पाहिजे, तुम्हाला दाखवले पाहिजे, गेले पाहिजे, ज्या ज्या प्रशासनाचे अधिकारी त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे। उगाच जे आहे कुठलेही आरोप द्यायचे आणि आम्ही त्याला बांधील नाही येतो आम्ही कोणालाही उत्तर देण्यासाठी। दरम्यान रुग्णवाहिका खरेदीचं टेंडर नियमाप्रमाणेच काढलं गेलेलं आहे, अशी प्रतिक्रिया सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे। तर विरोधक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत असा आरोपही आंबेडकरांनी केला। कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला फेवर करणं, कुठल्याही व्यक्तीचा संबंध ठेवणं याच्यापेक्षा सुद्धा राज्यातल्या नागरिकांची सुरक्षितता महत्त्वाची आहे, त्यांच्या आरोग्याचं रक्षण महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने हे सगळं काम आम्ही करतोय। या कामामध्ये कुठल्याही व्यक्तीशी काही संबंध जोडण्याचा अजिबात प्रश्न येत नाही। राहिला दुसरा मुद्दा की या संबंधित असणारे जे काही कंपनीतला एक पार्टनर आहे, खरं म्हणजे ते सुमित हे केवळ एकटे नाहीत, याच्यामध्ये 3 कंपन्या आहेत की ज्या 3 कंपन्यांच्या बरोबर हे सगळा करार आपण केलेला आहे आणि याच्यामधल्या एखाद्या कंपनीमध्ये कुठंतरी एखादी घटना घडली असेल त्याच्याशी आमचा काही संबंध नाही। क्वालिटी मस्ट बी एसेन्शियल आणि लोकांना राईट सर्व्हिसेस मस्ट बी एसेन्शियल, तेच आमचं प्रथम प्राधान्य आहे आणि त्या पद्धतीनं आपण काम करू। सुतावरनं स्वर्ग गाठून हे असं झालं आणि ते तसं झालं आणि त्याच्यामुळे हे असं झालं, अशा पद्धतीचा विनाकारण लोकांच्यामध्ये संभ्रम तयार करण्याचा प्रयत्न विरोधी मंडळींच्याकडून सुरू आहे। माझी एक महत्त्वाची बातमी आहे, पावसापाण्याची बातमी आहे। हवामान विभागाने महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल असा इशारा दिलेला आहे। काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। मुंबईमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। त्याचबरोबर पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। या भागांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। तर रायगड जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल। पुणे आणि सातारा घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा अंदाज आहे पाऊस पडण्याचा, त्यामुळे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। तर विदर्भातील अकोला, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवली गेलेली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वेसर्वा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज 65वा वाढदिवस। उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्ताने ते आज दिवसभर मातोश्रीवरच सगळे कार्यकर्ते आणि नेत्यांना भेटणार आहेत, त्यांच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत।
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना इतर राजकीय पक्षांकडून कोण कोण शुभेच्छा देतं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, त्याची उत्सुकता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या मोठ्या बंधूंना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतात का हे बघावं लागेल. महापालिका निवडणुकीपूर्वी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का यावर खमंग राजकीय चर्चा रंगतीये. मराठी भाषा मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र एका व्यासपीठावर आपल्याला बघायला मिळाले. आता त्यांच्या राजकीय पक्षांचीही अधिकृत युती होतीये का याचीही उत्सुकता आहे. आणि त्याकरता आजचा उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या शुभेच्छा या दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीकरता आणखी एक पुढचं पाऊल टाकणारं ठरतात का हेही बघावं लागेल.